याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणूनेने, किती ओशिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातली. अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेईले गे माये, किती ओशिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातली. बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नव्हे गे माये, किती ओशिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणूनेने, किती ओशिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये. विठ्ठल 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 विठ्ठल. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज प्रस्तुत अभंगातून, गोपी भावातून आपल्याला प्राप्त झालेला अनुभव प्रगट करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र लंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या परमछायेमध्ये, अजान वृक्षाच्या सानिध्यामध्ये, ज्ञानोबारायांच्या या पवित्र दरबारामध्ये आज पुण्यपावन असा नरसिंह जन्माचा काळ, या पर्वकाळावर अनेक वर्षापासून चालत असलेली सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची सेवा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संस्थेच्या वतीने अनेक वर्षापासून ही सेवा या ठिकाणी चालू आहे. काही ठराविक सेवा ज्या आहेत त्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेकडे आहेत. त्याच्यामध्ये दैनंदिन रोजची ज्ञानेश्वरीची सेवा आहे, परंतु ज्या काही महत्त्वाच्या सेवा आहेत, वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांनी फार दूरदृष्टी ठेवून या सेवा लावून दिलेल्या आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक वर्षापासून गुरुजनांच्या सेवा या ठिकाणी झालेल्या आहेत. परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा यांची अनेक कीर्तन आम्ही या ठिकाणी संस्थेत असताना ऐकली. अलीकडच्या काळामध्ये बाबांची प्रकृती थोडीशी नाजूक झाल्यामुळे वयाच्या मानाने बाबांना सेवेचा थोडासा त्रास होतो, म्हणून संस्थेच्या वतीने, संस्थेच्या आज्ञेने आमचे आदरणीय असणारे गुरुवर्य चंदिले नाना, मुखेकर बाबा, कदम माऊली आणि सर्वच गुरुजनांच्या माध्यमातून आग्रहाने माझ्याकडे सेवा आलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेत करता या ठिकाणी गुरुजन उपस्थित आहेत. परमपूज्य गुरुवर्य आदरणीय बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. परमपूज्य गुरुवर्य परमेश्वर बाबा आहेत.
आदरणीय परमपूज्य गुरुवर्य नाना उपस्थित आहेत, आदरणीय माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व गुरुबंधू, श्रोते सज्जन, माता भगिनी, सर्वांच्या समवेत मी सर्वांच्या चरणी वंदन करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण नेहमीच चिंतन करत असतो. दादा या ठिकाणी बसलेले आहेत, महिन्याचे वारकरी. क्षेत्रातली जी सेवा असते ती काही अधिकारवाणीने उपदेश करण्याकरता सेवा नाही, तर क्षेत्रामध्ये जे काही महात्मे असतात, कोणी ज्ञानेश्वरीचे पारायण करतंय, कोणी गाथेचे पारायण करतंय, कोणी ज्ञानेश्वरी पाठ केलेली आहे, गाथा पाठ केलेली आहे. अशा सगळ्या महात्म्यांच्या सहवासामध्ये, महापुरुषांच्या सहवासामध्ये आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून सेवा असते. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊलीचा अभंग घेण्यामागचं थोडंसं काही कारण आहे. वास्तविक पाहता ही माऊलींची तसं अभंगही आहे आणि गवळणही म्हटली जाते. वीरानी या प्रकरणातली ही गवळण आहे, परंतु नानांचा आग्रह, माऊलींचा आग्रह आणि विशेष करून आमचे चतुर्थ वर्षातले सगळे गुरुबंधू आलेत का नाही काय माहिती, आलेत का? परीक्षेला हा अभंग असल्यामुळे सगळ्यांचा आग्रह झाला की हा अभंग घ्या. आता आपल्या सगळ्यांच्या सहवासात, गुरुवर्यांच्या सहवासात आपल्याला सगळ्यांना मिळून चिंतन करायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज काय आहे, एक मोठा पर्वकाळ आहे. भागवत धर्मामध्ये काही विशेष पर्वकाळ सांगितले संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. भागवत धर्मामध्ये विशेष पर्वकाळ आहेत. भागवत धर्मामध्ये ज्या पर्वकाळांच्या दिवशी एकादशीसारखा उपवास केला जातो सर्व भागवत धर्मी यांच्याकडून, त्याच्यापैकी आज नरसिंह जयंती आहे. भगवान परमात्म्याने आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या करताच नरसिंह अवतार धारण केलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक भगवंताचे अवतार आहेत. अवतारा असंख्येयाः असं म्हटलंय. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक मनुष्य हा देवाचा एक अवतारच आहे बरं का. आपण सगळे काय आहोत, अवतार आहेत, पण आपल्यात कला थोड्याशा कमी आहेत किंवा अति आहेत म्हणायला हरकत नाही. काही अंश अवतार आहेत, अंशांश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, पूर्ण अवतार आहेत, आवेश अवतार आहेत. पैकी आवेश अवतार म्हणजे आजचा नरसिंह जन्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. भक्तवर्य प्रल्हादजींच्या करता आज भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. ज्ञानोबारायांनी तोंड भरून भक्तवर्य प्रल्हादजींचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलंय. काय ओवे, पाहे पा भक्तीचे न्याथिलेपणे, दैती देवा आणिले उने, माझे नरसिंहत्व लेणे जयाची नि महिमे, तो प्रल्हाद उगामजसाठी घेता बहुये सदा किरीटी, का मिया द्याव्या त्या गोष्टी तयाची आजोडे. आणखीन एक ओवी राहिली. एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्र ही सरीनला हे उपरे, भक्तिगा येथ सरे जाती अप्रमाण. ज्ञानोबारायांनी भक्तवर्य प्रल्हादजींचं तोंड भरून वर्णन केलंय. भक्तीचे नि आथिलेपणे दैती देवा आणिले वने. म्हणजे दैत्य आहेत प्रल्हादजी, पण देवांना सुद्धा ऊन आणलं.
म्हणजे देवांना सुद्धा कमीपणा वाटायला लागला. आपण उगाच देव झालो, त्याऐवजी दैत्यकुळात गेलो असतं तर बरं झालं असतं. कारण माझे नरसिंहत्व लेणे जयाचे नि महिमे. नरसिंह हे लेणं आहे, अलंकार आहे, अवतार आहे, ज्याच्या महिम्यामुळे देवाला नरसिंह व्हावं लागलं. हो. एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्र ही सरी न लाहे उपरे. इंद्राला सुद्धा सर येणार नाही. इंद्राने सुद्धा खाली मान घातली. आम्ही देव झालो, आम्हाला अजून देवाचं दर्शन नाही. आणि दैत्यकुळात जन्माला आलेला बालक त्याच्याकरता त्या खांबात देव प्रगट होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हा सगळा अभंग आपल्याला प्रल्हादजींच्या जीवनाला लावता येतो. कारण संत जरी वेगळेले असले तरी सुद्धा त्यांचा सगळ्यांचा अनुभव मात्र एकच असतो. अनुभवामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही बरं का. अनुभव एकच असतो. या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी अनुभव सांगितला आहे. आपण काय ऐकायचा? आपले अनुभव वेगळे आणि संतांचे अनुभव वेगळे. आपले अनुभव संसारातले असतात, संतांचे परमार्थातले. आपले अनुभव बऱ्याच वेळेला दुःखाचेच जास्त असतात, पण संतांचे मात्र सुखाचे. आपले अनुभव जे असतात ते बदलणारे असतात, पण संतांचे अनुभव मात्र कधी न बदलणारे एक असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यांचा अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा याच्याकरता पण त्यांचा अनुभव ऐकायचा. कारण अनुभव म्हणजेच परमात्मा, अनुभव म्हणजेच ज्ञान. आणि तो अनुभव आपल्याला येण्याकरता ज्ञानोबारायांचा अनुभव आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून ऐकायचा आहे. ज्ञानोबारायांनी अनुभव प्रगट केलेला आहे. हो. प्रल्हादजींनी जसं हिरण्यकश्यपूला प्रगट केलं तसं आपल्याला सुद्धा हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नरसिंह भगवंताला प्रगट करायचं. कारण हिरण्यकश्यपू जे आहे हे लोभाचं प्रतीक आहे, कामक्रोधाचं प्रतीक आहे. एक मनुष्य म्हणायला लागला, का हो, पूर्वी रावण होता, त्याला मारण्याकरता रामप्रभूंनी अवतार धारण केला, आता दरवर्षी राम जन्म कशाला? त्याला उत्तर असं आहे, पूर्वी रावण होता आणि आता नाही समजायचं काही कारण नाही. पूर्वी एकच होता. रावण ही कोणी व्यक्ती नाही, रावण ही वृत्ती आहे. रावण म्हणजे दुर्गुण आणि राम म्हणजे सद्गुण. आपल्या मनात दुर्गुण आले की समजायचं राक्षस आले. कीर्तनात झोप लागायला लागली की कुंभकर्ण आला. विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली की रावण आला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपल्यालाही प्रल्हाद व्हायचं आहे, प्रल्हादजी व्हायचं आहे. आपल्याला सुद्धा लोभावर, क्रोधावर, कामावर विजय मिळवायचा आहे. त्याच्याकरता आज आपल्याला सुद्धा नरसिंह भगवंताला प्रगट करायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा अनुभव ऐकायचा आहे. ज्ञानोबारायांनी जो अनुभव सांगितला आहे तो मधुर भावातून सांगितलेला आहे. का ज्ञानोबारायांची आपण अभंगातली जर भाषा पाहिली तर स्त्रीच्या मुखातली आहे का पुरुषाच्या मुखातली आहे? स्त्रीच्या मुखातली भाषा आहे, पुरुषाच्या मुखातली नाही. व्यवहारात जर एखादा मनुष्य स्त्रीसारखं बोलायला लागला, स्त्रीसारखं चालायला लागला, लोक त्याला हसतात. पण ही ज्ञानोबारायांची भूमिका जरी स्त्रीची भाषा असली तर विशिष्ट भूमिकेतून आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बुद्धीचा अनुभव सांगितलेला आहे आणि बुद्धी ही स्त्री आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोपीचं रूप करून अनुभव सांगितलेला आहे. हा जो अनुभव आहे तो शरीराचा अनुभव नाही, अवस्थेचा अनुभव आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी गोपिकेच्या भूमिकेतून सांगितलेलं आहे. कारण भक्ती म्हटलं,
प्रेम म्हटलं की सर्वात पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलं जातं? यथा व्रज गोपिकानाम. हो, भक्ती म्हटलं, प्रेम म्हटलं की गोपिकांचं नाव समोर येतं. एकदा उद्धव देवावर रागवले, देवाच्या तोंडात सारखं गोपिकांचं नाव. काय आपली आवडती व्यक्ती असतं त्याचं नाव सारखं तोंडात. उद्धव म्हणायला लागले, देवा आम्ही काही तुमचे भक्त नाही का हो? सारखं आपलं ती गोपी गोपी गोपी, आम्ही काही प्रेम करत नाही का? आम्ही काही तुमच्याकडे भक्ती करत नाही का? तेव्हा देवाने उद्धवला सांगितलं, तुम्ही भक्ती करता, गोपी भक्ती करतात, पण गोपिकांची भक्ती पराकाष्ठेची भक्ती. देवाच्या मुखातले शब्द आहेत, निजांगमपिया गोप्यो ममेति समुपासते ताभ्याम नमे परम किंचित निगूढ प्रेम भाजनम. भगवान म्हणतात, निजांगम अपि या गोप्य ममेति समुपासते. गोपी जे आहेत ते त्या स्वतःच्या शरीराला स्वतःचं शरीर समजत नाही, ते कृष्णाचं शरीर समजतात. चांगलं खाल्लं पाहिजे कारण शरीर कृष्णाचं आहे, ते चांगलं राहिलं पाहिजे म्हणून त्यांचं खाणंही भोजनात जमा झालं. नटत असताना, थटत असताना, चांगले कपडे घालत असताना भावना हीच आहे की देव प्रसन्न झाला पाहिजे, हे देवाचं शरीर आहे. म्हणून त्यांचं सर्व उपचार भक्तीत जमा झाले. विठ्ठल 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 वर्णन करतात. एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी, होय आपणाशी करीती नवल, आपणाशी करीती नवल. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी, आपणाची करीती नवल, आपणाची करीती नवल. हा एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी तरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. ओ एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. ओ कैवल्याही चढावा करीतसे विषय सेवा, झाला भृत्य भज्य कालोवा भक्तीच्या घरी. त्यांचे विषय हे विषय नव्हते, त्यांचा सगळा विषय परमात्मा झालेला होता. म्हणून त्यांचं नटणं थटणं भक्तीत जमा झालं. आपली पूजा भक्तीत जमा होईल की नाही सांगता येत नाही. त्यांचं नटणं भक्तीत जमा झालं कारण ते देवा करता होतं. आपली पूजा कधी कधी अहंकारा करता असते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हा गोपी भावातला अभंग आहे, मधुर रसातला अभंग आहे. मधुर रस हा असा रस आहे की ज्या रसामध्ये सगळ्या रसाचा आनंद घेता येतो. मधुर रसामध्ये वात्सल्य रसाचा आनंद घेता येतो, मधुर रसामध्ये सख्य रसाचा आनंद घेता येतो, मधुर रसामध्ये दास्य रसाचा आनंद घेता येतो, मधुर रसामध्ये शांत रसाचाही आनंद घेता येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती करत असताना भगवान परमात्मा हा आपला पती किंवा प्रियकर आणि आपण भगवान परमात्म्याची पत्नी, अशा संबंधाने जी भक्ती केली जाते त्याला मधुर रसातली भक्ती म्हणतात. पती पत्नीचं जे प्रेम आहे, कधी कधी पत्नी आजारी जर पती पडला तर त्याला मुलासारखं सांभाळते, वात्सल्य रस आला. पत्नी त्याला कधी कधी मित्राप्रमाणे व्यवहार करते, सुख देतं, सख्य रस आला.
पत्नी कधी कधी त्याची सेवा करते, दास्य रस आला, आणि पत्नी त्याच्याकडे पाहते, ध्यान करते, शांत रस आला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. म्हणून मधुर रसामध्ये हा अभंग आहे. गोपिकेच्या रूपकातून अभंग आहेत. जेवढे काही गवळणीचे अभंग आहेत ते सगळेच या प्रकरणातले, पण त्याच्यात सुद्धा आणखीन काही प्रकार आहेत बरं का. या सगळ्या गोपिका ज्या आहेत, साहित्यशास्त्रात त्यांना नायिका असं म्हणतात आणि भक्तिशास्त्रात त्यांना हरिवल्लभा म्हणतात. म्हणजे हरीवर प्रेम करणाऱ्या, देवावर प्रेम करणाऱ्या. त्याच्यामध्ये सुद्धा काही विरहिणी आहेत, काही विहरिणी आहेत, काही वीराने आहेत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. काय स्वकीय आहेत, काय परकीय आहेत. म्हणजे ज्यांचा विवाह झालेला आहे त्या स्वकीय, आणि ज्यांचा विवाह भगवंताबरोबर झाला नाही पण भगवंतावर प्रेम करणारे आहेत त्या परकीय. त्या परकीयामध्ये सुद्धा दोन आहेत, परोढा आणि कन्यका. म्हणजे काही अविवाहित आहेत, काही विवाहित आहेत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संतांच्या गवळणीच्या अभंगामध्ये आपल्याला ह्याची सगळ्याची उदाहरणं सापडतात. आजच्या अभंगामध्ये जो अनुभव सांगितलेला आहे तो वीरानीच्या भूमिकेतला आहे. विरहिणी नाही बरं का, ही वीरानी आहे. वीरानी म्हणजे वीरश्री, म्हणजे ही परकीय आहे आणि विवाहित परकीय आहे. उदाहरणार्थ श्री राधाराणी. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे विवाह दुसरीकडे झालेला आहे, परंतु भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये. म्हणून साधू संतांनी या प्रकारातले जे अभंग लिहिले, वीराणीच्या प्रकरणातले अभंग आहेत, त्याला व्यभिचारी भावातले अभंग म्हणतात. अनेक अभंग आहेत. ज्ञानोबारायांचा अभंग आहे, नग मी हा संसारू म्हणून केला भ्रतारू. नग मी हा संसारू म्हणून केला भ्रतारू. नग मे हा संसारू म्हणून केला भ्रतारू. नग मे हा संसारू म्हणून केला भ्रतारू. लोक अनाचारी म्हणती मज, लोक अनाचारू म्हणती मज. लोक अनाचारू म्हणती मज. लोक नाचारू म्हणते मज. चंचल झालीये म्हणतील माझ, चंचल झालीये म्हणतील माझ. चल झालीये म्हणतील मज. चल झालीये म्हणतील मज. हा व्यभिचारी भावातला अभंग आहे. नग मी हा संसारू म्हणून केला भ्रतारू. पहिला संसार नावाचा पती आवडला नाही म्हणून दुसरा परमात्मा नावाचा पती मी केला, मी व्यभिचार केला. किंवा आधिल्या भ्रतारे काम नव्हे काम नव्हे पुरा म्हणून व्यभिचारा. एकलिये. पहिला सोडायचा आणि देवाशी भक्ती करायची, म्हणजे दुसरा करायचा. पहिला असताना दुसऱ्यावर प्रेम करायचं, याच्याकरता थोडासा वीरपणा लागतो बरं का. परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शीश. हो, नानांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता सगळं मोठ्यांचं ऐकलेलंच आपल्याला सांगायचं आहे. म्हणून अशा प्रकारे हा व्यभिचार भावातला अभंग आहे. लौकिकामध्ये व्यभिचार चालत नाही बरं का. लौकिकामध्ये व्यभिचार हा दोष सांगितला आहे पतिव्रते करता.
आंबुला केला जरी धावे मन, बुडती बेताळीस जाती नाक कान. पतिव्रता असेल आणि तिचं मन जर परपुरुषाकडे गेलं, स्वैराचारी ती जर झाली तर लौकिकामध्ये ते दूषण आहे, तिला नरकात जावं लागतं. परंतु हा जो या ठिकाणी व्यभिचार सांगितलेला आहे हा लौकिकातला नाही, परमार्थिक व्यभिचार आहे. संसार नावाचा पती सोडायचा आहे आणि देवाशी रथ व्हायचा आहे. म्हणून हा व्यभिचार तुमच्या आमच्या जीवनात सगळ्यांच्या जीवनात घडला पाहिजे. विठाला 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 विठाला. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. त्यांचा धन्य व्यभिचार, साधिले अपार निज सुख, साधिले पार निज सुख, पार निज सुख. म्हणून तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. हो, त्या व्यभिचाराचंच वर्णन संतांनी केलं. का वर्णन केलं? कारण तो व्यभिचार नाही, ती भक्ती आहे, पराकोटीची भक्ती आहे. आणि म्हणून अशा भावातला आजचा हा अभंग आहे. रूपक आहे व्यभिचार्याचं, स्त्रीचं रूपक आहे, गोपीचं रूपक आहे. आणि ज्ञानोबारायांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. मी जास्त प्रस्तावनेमध्ये वेळ घालत नाही, कारण आपल्याला प्रल्हादजींचं चरित्र सांगायचं. तेव्हा कोणी एक गोपी उच्च कुळातली आहे, उच्च वर्णाची आहे, श्रेष्ठ घराण्यातली आहे आणि ती भगवान परमात्म्याचं भजन करू लागली. तिच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली. भगवान परमात्म्याची भक्ती निर्माण झाल्यानंतर ती भक्ती पुढे वाढायला लागली. आणि भक्ती एकदा का वाढली की मग अंतःकरणामध्ये बदल होत चालतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या भक्तीचा परिपाक म्हणून त्या गोपीला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. आणि दर्शन एकदा का भगवंताचं झालं की त्याचा परिणाम जीवनामध्ये होतो. हो, ज्ञानोबारायांनी वर्णन केले. भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. आश्चर्यवत पश्यति, आश्चर्यवत शृणोती आणि आश्चर्यवत वदती. ह्या सगळ्यांचे 6 3 भाग केले ते काशिकानंद स्वामी. म्हणजे पाहणारा आश्चर्य आहे, ज्याला पाहायचंय तोही आश्चर्य, आणि पाहण्याची क्रिया आश्चर्य. विठ्ठल 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 विठ्ठल. पाहणारा आश्चर्य, आश्चर्य वक्ता, कुशलाश्च श्रोता, हे पाहणारीच भेटत नाहीत. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतती सिद्धये. एखादा चिकडे येत असतो बरं का. आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परी, प्राप्तीची या पहिलं तिरी विपाहिला. ज्याला पाहायचंय ते मोठं आश्चर्यच आहे. हो हो, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. तो कधी दृश्य होत नाही पण कधी अदृश्य होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. घटाप्रमाणे दृश्य होत नाही पण कधीच अदृश्य होत नाही, नित्य अपरोक्ष आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम स्वयंप्रकाशत्वम. तो स्वयंप्रकाश आहे. वेद्य होऊन त्याचा अपरोक्ष होत नाही, वेद्य न होता तो अपरोक्ष आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्याला पाहण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा आश्चर्य आहे. आपण व्यवहारातल्या जशा गोष्टी पाहतो तसं त्याला पाहायचं नाही बरं का. जसं घटाला पाहतो, आपल्यापेक्षा घट भिन्न असतो, घटद्रष्टा घटात भिन्न. घटाला पाहणारा हा घटावर नेहमी वेगळा असतो. हे जे पाहणं आहे तिथं चालत नाही. ज्ञानोबाराय बोलतात, तेथीचे पाहणे ऐसे असे वीरा.
जैसा न मोडलिया विहीर जैसा न मोडलिया विहिरा जैसा आपल्या उगमी झरा भरोनी ठाके. ज्ञानोबाराय बोलतात दर्पणाचे नि आधारे एकच करुणी दुसरे मुख पहा